बायबल सचित्र लेखमाला याचा हा भाग दुसरा. येशू ख्रिस्ताविषयीच्या जन्माविषयीची भविष्यवाणी जी जुन्या करारात आहे आणि ख्रिस्ताच्या जन्मानंतर नवीन करारात ती पूर्ण झालेली आहे, अशी काही ठळक उदाहरणे आपण बघूया. त्यामध्ये उत्पत्ती, गणना, यशया, मिखा, यिर्मया, मलाकी, होशेय, दानियेल, स्तोत्रसंहिता ही सर्व पुस्तके येतात. ही सर्व पुस्तके बायबलमध्ये सुरुवातीपासूनच आहेत, म्हणजे जुन्या करारात. आता या पुस्तकांमध्ये येशूच्या जन्माविषयीची भविष्यवाणी जी लिहिलेली आहे ती जर तुम्हाला अधिक स्पष्टपणे पाहिजे असेल की कुठे लिहिलेली आहे, तर ही वचने अवश्य वाचा. उत्पत्ती मधला 3रा अध्याय 15वे वचन, 12वा अध्याय 3रे वचन, यिर्मया नावाचं पुस्तक आहे 23व्या अध्यायात 5वे वचन आहे, होशेय नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 11व्या अध्यायात 1ले वचन आहे, स्तोत्रसंहितेत 41वा अध्याय 9वे वचन आहे, 78वा अध्याय 2रे वचन आहे. मिखा या संदेष्टाचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 5व्या अध्याय 2रे वचन आहे. आता आपण 2-3 स्पष्ट उदाहरणे बघू. त्याच्यामध्ये यशया हे 23वे पुस्तक जुन्या करारात आहे. त्यातील 7व्या अध्यायात 14व्या वचनात हा संदेष्टा स्पष्ट लिहितो, कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल म्हणजे आमच्या सनिध्य देव किंवा आमच्या बरोबर राहणारा देव असे म्हणतील. आणि अंदाजे 750 वर्षांनंतर नव्या करारात येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे ती खरी झाली. कारण ख्रिस्ताचा जन्म मेरी या श्रद्धावान कुमारिकेच्या द्वारे झाला. आता बाकीच्या भविष्यवाण्या आपण प्रसंगानुसार बघणारच आहोत. आता सर्वसाधारणपणे संपूर्ण जगात ख्रिस्ताच्या जन्माविषयीची कथा अशी प्रचलित आहे की 2025 वर्षांपूर्वी मेरी नावाच्या कुमारिकेच्या पोटी देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला 25 डिसेंबर रोजी. आणि सर्व जग ख्रिस्ताचा जन्मोत्सव या दिवशी साजरा करते, म्हणजे ख्रिसमस किंवा ज्याला आपण नाताळ म्हणतो तो. आता आपण बायबलद्वारे ही पूर्ण सविस्तर माहिती करून घेऊयात की त्याचा जन्म कसा, कुठे, कधी झाला. तर बायबलमध्ये याबद्दल काय सांगितले ते आपण बघूया. आणि याबरोबरच त्याच्या अनुषंगाने ख्रिस्ताच्या जन्माशी संलग्न कथा आपण बघणार आहोत, ऐकणार आहोत. त्यामध्ये मागी लोकांची कथा, मेंढपाळाची कथा, योहानाची कथा, मेरीला योसेफाला झालेले देवदूताचे दर्शन आणि देवाचा संदेश, हेरोद राजाची कथा, या सर्व कथा, या सत्य कथा यामध्ये आहेत. प्रथम मेरी किंवा मरिया व योसेफ यांच्याबद्दल माहिती करून घेऊ. मरिया किंवा मेरी ही अहरोनाच्या वंशातली. हा अहरोन याजक होता. याजक म्हणजे पूर्वीचा पाळक. 3500 वर्षापूर्वी जन्मलेला होता त्याच्या कुळातली. आणि योसेफ हा दाविदाच्या कुळातला, तिचा होणारा पती. दाविद हा अब्राहमाच्या कुळातला. अब्राहम हा देवाचा खूप मोठा भक्त होता. दाविदही देवाचा खूप मोठा भक्त आणि एक राजा होता. तर ह्यांची कथा आपण आता, म्हणजे या कुळातनं जन्मलेल्या मेरी आणि योसेफ यांची कथा आपण आता पुढच्या अध्यायात बघणार आहोत, ऐकणार आहोत.